महाराष्ट्राच्या राजकारणात कायम चर्चेत राहिलेलं पुरोगामी राजकारणाचं सर्वात मोठं नाव म्हणजे शरद पवार. महाराष्ट्राच्या स्वातंत्र्यानंतर किंवा महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर राजकारणात अनेक दशकं प्रभाव गाजवणारे शरद पवार तब्बल 34 वर्षानंतर जेव्हा विधिमंडळात दाखल झाले तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः उपस्थित होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही त्यांचं स्वागत केलं, त्यांच्या गप्पाही रंगल्या. पण या सगळ्यात एक चेहरा दिसला नाही, तो म्हणजे शरद पवारांचे नातू आणि राष्ट्रवादीचे तरुण आमदार रोहित पवार. नेहमी आपल्या आजोबांना आदर्श मानणारे रोहित पवार त्यांच्या स्वागतासाठी विधिमंडळात का दिसले नाहीत? आजोबांपेक्षा त्यांना सुरू असलेलं आंदोलन महत्त्वाचं वाटलं का, की त्यांच्या या अनुपस्थितीमागं काही वेगळंच राजकारण दडलंय? चला याच विषयावर या व्हिडिओच्या माध्यमातून बोलूयात. नमस्कार, मी संजना कट टू कट मध्ये आपलं स्वागत. नेमकं काय झालं आधी ते सांगते. तर सध्या राज्यसभेचे खासदार असलेले शरद पवार, ज्यांना पुन्हा एकदा राज्यसभेवर संधी देण्यात आली, ते कर्नाटक महाराष्ट्र सीमावादासंदर्भात बोलवण्यात आलेल्या उच्चस्तरीय बैठकीसाठी विधिमंडळात आले होते. तब्बल 34 वर्षानंतर शरद पवार पहिल्यांदाच विधिमंडळात दाखल झाले. यावेळी पक्षीय मतभेद बाजूला ठेवत राज्याच्या राजकारणातील ज्येष्ठ नेते म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः पुढे येऊन त्यांचं स्वागत केलं. पण यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जयंत पाटील यांच्यासह अनेक नेतेही उपस्थित होते. पण स्वतः शरद पवारांचे नातू राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार मात्र तिथं दिसले नाहीत. त्यांच्या या अनुपस्थितीची चांगली चर्चा रंगली आणि अनेकांनी त्यावर प्रश्न उपस्थित केले की रोहित पवार आले का नाहीत? ते नाराज होते का? ते का नाराज आहेत? त्यांच्या गैरहजेरीमागचं कारण काय? अशा अनेक प्रश्नांना अनेक वाचा फुटायला लागल्यानंतर स्वतः रोहित पवारांनी यावर स्पष्टीकरण दिलं. ते म्हणाले, डोंबिवलीत शिंदे गटाच्या एका नगरसेवकाने सरकारी रुग्णालयातील डॉक्टर आणि परिचारिकांना मारहाण केली होती. या नगरसेवकावर पोलिसांकडून कारवाई व्हावी यासाठी मला तिकडं जावं लागलं. आम्ही आक्रमक भूमिका घेतली म्हणून नगरसेवकावर लगेच कारवाई झाली. तिथून यायला वेळ झाला म्हणून मी अधिवेशन परिसरात वेळेत पोहोचू शकलो नाही. साहेब ही गोष्ट समजून घेतील. मुद्दा असा आहे की रोहित पवारांनी यावर स्पष्टीकरण दिलं असलं तरी एक प्रश्न उपस्थित होतोय की शरद पवारांपेक्षा त्यांना एका नगरसेवकाच्या विरोधात सुरू असलेलं आंदोलन अधिक महत्त्वाचं वाटलं का? यामुळेच त्यांच्या अनुपस्थितीची विविध कारणं चर्चेत येऊ लागलेत. आता त्यातलं एक पहिलं कारण म्हणजे त्यांची नाराजी. म्हणजे बघा, जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष पद सोडलं. यानंतर प्रदेशाध्यक्ष पदासाठी रोहित पवारांचं नाव असेल किंवा त्यांचं नाव आघाडीवर असेल अशी मोठ्या प्रमाणात चर्चा झाली, पण त्यांची निवड झालीच नाही. त्यानंतर रोहित पवार नाराज असल्याच्या चर्चांना जोर धरू लागला. यावरच प्रतिक्रिया देताना रोहित पवार म्हणाले होते की कदाचित 7 वर्षात मी कुठेतरी कमी पडलो असेल आणि म्हणूनच पक्षाने मला ही जबाबदारी दिली नसावी. त्यानंतर अलीकडे रोहित पवार यांचा आक्रमक चेहरा अजित पवार आणि राष्ट्रवादी वेगवेगळे झाल्यानंतर समोर दिसायला लागलाय. अगदीच आत्ताचं उदाहरण द्यायचं झालं तर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी त्यांनी आमरण उपोषण केलं होतं. त्यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी स्वतः त्यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी हे उपोषण मागं घेतलं. त्यानंतर नुकताच जी TET पेपर फुटी झाली त्या प्रकरणातही त्यांनी आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला होता. म्हणजेच काय तर राज्यभर दौरे, आंदोलन आणि सरकार विरोधात सातत्याने आक्रमक भूमिका घेत रोहित पवार स्वतःला शरद पवार गटातील प्रमुख विरोधी चेहरा म्हणून प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतात असं जाणकार सांगतात. पण हेच रोहित पवार अनेकदा याआधीही अनुपस्थित राहिलेत. म्हणजे जे शिबिर पार पडलं होतं 2024ला, ते शिबिरालाही ते अनुपस्थित होते. याच मे महिन्यात शरद पवारांनी पक्षाची एक बैठक बोलवली होती, त्यालाही रोहित पवार उपस्थित नव्हते. आणि नुकताच जी बैठक पार पडली या बैठकीलाही ते गैरहजर होते. त्यामुळे राष्ट्रवादीतील काही नेते रोहित पवारांवर त्यांचं बैठकीला अनुपस्थित राहणं या गोष्टीमुळे त्यांच्यावर नाराज आहेत असंही सांगितलं जाते. याहून महत्त्वाची गोष्ट एक घडली, जी नुकताच घडली, ती म्हणजे गेल्या शुक्रवारी शरद पवार गटाच्या आमदारांची विधिमंडळातच एक बैठक पार पडली. या बैठकीत आमदारांनी थेट प्रश्न उपस्थित केला की माध्यमांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याच्या बातम्या येतात, तर काही माध्यमांमध्ये पक्ष NDAला पाठिंबा देणार असल्याचं सांगितलं जातंय. मग नेमकं चाललंय तरी काय? याबाबत पक्षानं स्पष्ट भूमिका मांडावी अशी मागणी आमदारांनी या बैठकीत केली. मग याच बैठकीत त्याला उत्तर एका ज्येष्ठ नेत्यांनी दिलं की आपण भाजपसोबत जाणार नाहीये,
पण काँग्रेसमध्ये विलीन होण्याची वेळ आली तर त्याचा विचार केला जाईल अशी भूमिका या बैठकीत मांडण्यात आली असं माध्यमांमध्ये सांगण्यात येतंय। पण याच बैठकीत रोहित पवार काही वेळ उपस्थित राहिले आणि नंतर ती बैठक अर्धवट सोडून ते निघून गेली। आता याचं कारण काय होतं तर पक्ष काँग्रेसमध्ये विलीन झाला किंवा भविष्यात भाजपसोबत जाण्याचा निर्णय झाला तर आम्हालाही वेगळा विचार करावा लागेल असं पक्षातील काही आमदारांचं मत आहे, ज्यात रोहित पवारांचं देखील हेच मत आहे आणि हेच आमदार भविष्यात रोहित पवारांच्या भूमिकेसोबत उभे राहू शकतात अशी ही सध्या चर्चा आहे। आता याचमुळे रोहित पवार स्वतः नाराज असून भविष्यात ते आपल्या आजोबांपासून वेगळी राजकीय वाट निवडू शकतात अशी शक्यताही आता व्यक्त केली जाते। त्यामागचं मोठं कारण म्हणजे राष्ट्रवादीच्या संभाव्य विलिनीकरणाच्या चर्चा किंवा एनडीएला पाठिंबा देण्याच्या चर्चा। आणि काही दिवसांपूर्वी भाजपचे नेते विनोद तावडे आणि जयंत पाटील यांची एका आलिशान हॉटेलमध्ये भेट झाली होती। ही भेट कशासाठी झाली तर शरद पवार गटाने एनडीएला पाठिंबा द्यावा का यावर चर्चा झाल्याचं या भेटीत सांगण्यात येते। पण तसं झालं तर राष्ट्रवादीला केंद्र किंवा राज्यात काही मंत्रिपद मिळू शकतात। अशात जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांच्यासारख्या नेत्यांना राज्यमंत्रीपदही मिळू शकतात असं सांगितलं जातंय। पण विरोधी पक्षात राहून सातत्याने संघर्ष करणाऱ्या रोहित पवारांना मात्र या सगळ्यात डावललं जाऊ शकतं। त्यांच्या वाट्याला मंत्रिपद किंवा महत्त्वाची जबाबदारी फारसं काही येईल अशी शक्यता कमी केली आहे। म्हणूनच रोहित पवार हे भाजपसोबत किंवा एनडीए सोबत जाण्याच्या पूर्णपणे विरोधात असल्याचं बोललं जाते। त्यांची ही नाराजी सध्या त्यांच्या अनुपस्थितीमधून आणि त्यांच्या भूमिकेतून दिसून येत असल्याची चर्चा रंगली आहे। आता प्रश्न असा आहे की समजा भविष्यात शरद पवार गटाने खरंच एनडीएला पाठिंबा दिला तर रोहित पवार काय भूमिका घेणार? सत्तेसोबत जुळवून घेऊन ही मंत्री पदासारख्या महत्त्वाच्या जबाबदारीसाठी आपला विचार होणार नसेल तर मग आपण कशाला जावं असं त्यांचा विचार आहे का? रोहित पवार सध्या राज्यभर आक्रमक आंदोलन करत रस्त्यावरतून स्वतःची ताकद वाढवत भविष्यात वेगळीच राजकीय चूल मांडण्याची तयारी करतात का अशी चर्चा या सगळ्याच्या अनुषंगाने उपस्थित केली जाते। रोहित पवारांच्या राजकारणावर, सध्याच्या सुरू असलेल्या राजकारणावर तुमचं मत काय? आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका।